एनजीनिक्स सर्व्हर कॉन्फिगरेशन इतके इझी असेल वाटलं नव्हतं. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझ्या बेरोजगार मुलगी टू डॉप्स इंजिनियर 45 डेज चॅलेंजच्या 24व्या दिवशी. तर मंडळी, कालपर्यंत आपण एनजीनिक्सचे कॉन्सेप्ट, वर्किंग, फीचर्स आणि आर्किटेक्चर एकदम डिटेलमध्ये समजून घेतलं आणि कालच आपण एनजीनिक्स इन्स्टॉल करून आपल्या सिस्टीमवर सक्सेसफुली सेटअपसुद्धा केलं. आज आपण करणार होतो आपल्या डिप्लॉय केलेल्या प्रोजेक्टची मॅपिंग एनजीनिक्समध्ये. साधारणपणे काय असतं, प्रोजेक्ट डिप्लॉय झालं की आपण IP आणि पोर्ट टाकून ॲक्सेस करतो. जसं तुमच्यासमोर मी दाखवत आहे, हा माझा रिसेंट डिप्लॉय प्रोजेक्ट. पण रिअल वर्ल्डमध्ये IP आणि पोर्ट डायरेक्टली द्यायचा नसतो. ते ना सेफ असतं ना प्रोफेशनल. म्हणून आज आपण इंजिनेक्स वापरून कस्टम रूट्स कॉन्फिगर करणार आहोत. मी आधीच इंजिनेक्स.config मध्ये एक सर्व्हर ब्लॉक तयार केला होता. आज त्या ब्लॉकमध्ये मी माझ्या प्रोजेक्टचा ॲक्च्युअल IP आणि पोर्ट मॅप केला आणि त्याला एक सुंदर रूट दिला, जसं की /hamवर माझा मेन प्रोजेक्ट आणि /myDemoवर माझी डेमो वेबसाईट. अजून दुसरा किंवा तिसरा प्रोजेक्ट ॲड करायचा असेल तर फक्त खाली आणखी एक ब्लॉक तयार करायचा. सो सिम्पल अँड पॉवरफुल. मॅपिंग झाल्यावर पुढची स्टेप होती सिंटॅक्स चेक. कारण कन्फिग मध्ये छोटीशी मिस्टेक असली तरी सर्व्हर रिस्टार्ट फेल होतं. मी लगेच सिंटॅक्स चेक चालवलं आणि चेक केलं, सक्सेस. मग इंजिनेक्स रिस्टार्ट केलं आणि आता आला मजेचा पार्ट. ब्राउझरमध्ये बेस URL नंतर /myDemo टाकलं आणि येस, प्रोजेक्ट लाईव्ह एनजीनिक्सवर. खूप भारी वाटलं कारण हे ॲक्च्युअल प्रोडक्शन लेवल राउटिंग आहे आणि आज मी माझ्या स्वतःच्या हाताने सेटअप केलं. एनजीनिक्स सर्व्हर कॉन्फिगरेशन इतकं इझी असेल वाटलं नव्हतं. खूप सिंपल आणि फक्त आपण समजून घेतलं पाहिजे आणि इम्प्लिमेंट केलं पाहिजे. उद्या आपण इंजिनेक्समधला सर्वात अमेझिंग कॉन्सेप्ट शिकणार आहोत, लोड बॅलेन्सिंग. हे खूप हेवी पण खूपच मजेदार असणार आहे. असं गेला आजचा दिवस नॉलेज, लर्निंग आणि कॉन्फिडन्सने भरलेला. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत. अजून एक पाऊल डेव्हऑप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हऑप्स जर्नी. बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर. टाटा.